प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांना या सकाळच्या हार्दिक शुभेच्छा. आम्ही पाहत आहोत की मॉर्निंग वॉचच्या ज्या आपल्याकडे आलेला आहे मराठी मॉर्निंग वॉच, त्या मॉर्निंग वॉच मधून आपण प्रगटीकरणाचा अभ्यास रोज करणार आहोत. आणि खूप सुंदर असे हे पुस्तक आहे, तुम्हाला दिसत असेल माझ्या हातामध्ये आहे. कृपया या पुस्तकाचा अभ्यास रोज करा. आणि जर तुम्हाला या व्हिडिओद्वारे अजून काही एक्स्ट्रा माहिती मिळत असेल तर कृपा करून मला कमेंट करून सांगा. प्रियजनांनो, खूप सुंदर असं पुस्तक आहे. यातला दुसरा भाग जानेवारी 2 आपण बघत आहोत. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की आपण थोडंसं लेट आहोत, कारण काही कारणासाठी मला बाहेर जावं लागलं होतं. दुसरा धड्याचं जे नाव आहे ते आहे उघड न केलेले पुस्तक. मी कुठल्या पुस्तकाबद्दल बोलत आहे याबद्दल आपण या ठिकाणी वाचणार आहोत. आणि प्रकटीकरणाचं पुस्तक याचा पहिला अध्याय आणि पहिलं वचन परत एकदा आहे दुसऱ्या दिवसासाठी, ते आपण वाचत आहोत. वचन असं म्हणतं, येशू ख्रिस्ताचे प्रगटीकरण हे त्याला देवाकडून झाले, ज्या गोष्टी लवकर घडून आल्या पाहिजेत त्या आपल्या दासांना दर्शविण्याकरिता हे झाले. आणि त्याने आपल्या दूताला पाठवून त्याच्याकडून आपला दास योहान ह्याला या सर्व गोष्टी कळविले किंवा कळविले असं या वचनामध्ये सांगण्यात आलेलं आहे. प्रियजनांनो, प्रगटीकरण या शब्दाचा खूप मोठा अर्थ आहे आणि त्याला तो कॅलिप्सिस असं त्याला इब्री भाषेचा शब्द आहे. आणि या शब्दाचं हे भाषांतर आहे. याचा अर्थ आहे उघड करणे, प्रकट करणे किंवा एखाद्या गोष्टीचं अनावरण करणे. त्याला विशेष असा त्याचा अर्थ पडदा सारणे असा आहे. आणि म्हणून आम्ही प्रियजनांनो, प्रकटीकरण सर्व शास्त्रातल्या अनेक भागांच्या वरून पडदा बाजूला करतं. प्रगटीकरणाचं पुस्तक हे सर्व गोष्टी उघड करणारं असं आहे. म्हणून प्रगटीकरण हे असं पुस्तक आहे जे पवित्र शास्त्रात इतर लपलेल्या सर्व सत्यांचा उलगडा करणारं पुस्तक आहे. बऱ्याच जणांना हे पुस्तक वाचूशी वाटत नाही, समजत नाही, परंतु पवित्र आत्म्याद्वारे हे पुस्तक तुम्हाला नक्की समजणार आहे. आणि म्हणून यावरती अभ्यास करायला कृपा करून वाचायला विसरू नका. आम्ही पाहतो की दानियेलामध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे 12वा अध्याय आणि 4थं वचन की तू अंत समयापर्यंत ही वचने गुप्त ठेव, हे पुस्तक मुद्रित करून ठेव. दानियल 12:4 मध्ये आपल्याला हे सांगण्यात आलेलं आहे. आणि त्याचबरोबर प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये सुद्धा बद्दल आम्ही आपण शिकतो की या पुस्तकातील संदेश वचने शिक्का मारून बंद करू नकोस, कारण वेळ जवळ आली आहेत. बायबलमध्ये अनेक पुस्तकं अशी आहेत जी या जगाचं आपल्या सगळ्यांचं भविष्य सांगतात आणि त्या भविष्याच्या सूचना देतात. विशेषतः यामध्ये दानियेलाचं पुस्तकाबद्दल आम्ही पाहतो, ते सीलबंद पुस्तक उघडणारी गुरुकिल्ली प्रगटीकरणात आहे. दानियेलाचं पुस्तक जे आहे ते सीलबंद होतं, त्याला उघडणारी जी गुरुकिल्ली आहे ती प्रगटीकरणामध्ये आपल्याला सापडते. आणि म्हणून दानियल आणि प्रगटीकरण ही दोन्ही पुस्तके अभ्यासत असताना ती दोन्ही पुस्तकं एकमेकांच्या संगतीत जुळलेली आहेत, एकमेकाच्या संगती अडकलेल्या आहेत. दानियल वेगळं नाही, प्रगटीकरण वेगळं नाही. प्रियजनांनो, तुम्हाला कदाचित आठवत असेल, सेव्हन्थ डे चर्च मध्ये किंवा सेव्हन्थ डे ऍडव्हेंटिस्ट संस्थेमध्ये मराठीमधून या अगोदर खूप वर्षापूर्वी दानियल आणि प्रगटीकरण एकत्र पुस्तक होतं. ते माझ्याकडे आहे. तसे प्रिंट जर तुम्हाला कधी मिळाल्या तर तुम्ही कृपा करून ते घ्या. दानियल आणि प्रगटीकरण हे पुस्तक एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत. ते एकमेका संगती चालतात आणि एकमेकाचा उलगडा करतात. प्रियजनांनो, प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये 404 पेक्षा जास्त वचनं आहेत किंवा 404 वचनं आहेत. त्याचबरोबर यामध्ये अजून एक आश्चर्याची बाब अशी आहे की या प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये इतर जी बायबल मधली पवित्र शास्त्रामधली पुस्तकं आहेत त्या पुस्तकातील 500 पेक्षा जास्त संदर्भ आपल्याला प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये सापडतील. आणि ही खूप मोठी आश्चर्याची बाब आहे. आणि म्हणून प्रियजनांनो, हिब्रू शास्त्र वचनातील 90 सरळ उदाहरणे आपल्याला या पुस्तकामध्ये सापडतील. साधारणपणे हे संदर्भ दानियल, इर्मया, एजकेल आणि जखर्या यासारख्या भविष्यवाणीच्या इतरही काही जी पुस्तकं आहेत, अशा प्रकारे जी उर्वरित पवित्र शास्त्रातली पुस्तकं आहेत ज्यामध्ये भविष्यवाण्या करण्यात आलेल्या आहेत, त्यातले बरेचसे संदर्भ थोडक्यात सांगायचं असलं तर आपल्याला प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये मिळतात. आणि म्हणून प्रगटीकरणाद्वारे आपण पाहतो की जुन्या व नव्या करारातील देव एकच आहे हे प्रगटीकरणामध्ये आपल्याला समजून येतं.
आणि म्हणून या एकच असलेल्या देवामध्ये कोणतीही प्रकारची भिन्नता नाही, कोणत्या प्रकारची तफावत नाही, आणि परमेश्वर कसा सढळ आणि स्थिर आहे हे देखील प्रगटीकरणामध्ये दाखवण्यात आलेलं आहे. पवित्र शास्त्र हे एक जीव असणार, संघटित असणार, समविचार, प्रत्येक जरी त्याच्यामध्ये 66 पुस्तकं असतील तरी सर्व पुस्तक आणि सर्व वचनांचा सार एक आहे आणि ते एकत्रित केले गेलेलं पवित्र शास्त्र हे पुस्तक आहे. अशा संदर्भानंच आम्ही हे पुस्तक वाचलं पाहिजे आणि ते पुस्तक समजून सुद्धा घेतलं पाहिजे. पुस्तक प्रगटीकरणाचं लवकर कदाचित समजणार नाही, परंतु त्याच्या काही गुरुकिल्ल्या देखील आहेत, ते मी आज तुमच्या संगती बोलणार आहे. संपूर्ण प्रगटीकरण चे पुस्तक जे आहे ते कालानुक्रमानं देण्यात आलेलं आहे. प्रियजनांनो, त्यात विषयानुसार माहिती दिलेली आहे. प्रगटीकरणाचे सर्व विषय ख्रिस्ताभोवती आणि मंडळी भोवतीच फिरताना आपल्याला दिसतात. त्याचबरोबर आम्ही पाहतो की या प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये वेगवेगळ्या घटना सारख्या येताना तुम्हाला दिसतील. त्याच घटना सारख्या वाचताना तुमच्या लक्षात येईल की त्याच घटना समोर येताना दिसतील. की पहिल्या 3 भागामध्ये मंडळीचं जीवन चरित्र रेखाटण्यात आलेलं आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तसंच प्रियजनांनो, आम्ही पाहतो की निरनिराळ्या पैलूवरती, निरनिराळ्या विषयांच्या वरती या प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये जोर देण्यात आलेला आहे. आणि प्रियजनांनो, त्याचबरोबर आम्ही पाहतो की अंतिम ज्या घटना या जगात होणार आहेत, शेवटच्या घटना, जगाचा इतिहास संपण्याच्या अगोदर शेवटच्या घटना ज्या घडणार आहेत त्या घटनांचा परिपूर्ण, पवित्र आणि सामर्थ्यशाली आणि तपशिलासह देखावा प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये देण्यात आलेला आहे. प्रगटीकरणाचं पुस्तक 2 टोकं एकत्र जोडणारा भाग आहे. तसंच आपण प्रगटीकरणाचं पुस्तक वाचू तर आपल्या जीवनातील अंधार दूर होऊ शकतो. आपले गैरसमज जे आहेत, जे गैरसमज आहेत ते दूर होऊ शकतात. पवित्र शास्त्र आपल्याला व्यवस्थित समजण्यासाठी मदत होणार आहे. आणि म्हणून प्रियजनांनो, प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये विशेष म्हणजे सैतान आणि येशू ख्रिस्त यांच्यामध्ये जो महान संघर्ष चालू आहे, जो वैश्विक संघर्ष चालू आहे, याबद्दल सुद्धा या प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये स्पष्टरित्या काही गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत. आणि म्हणूनच या प्रगटीकरणाच्या पुस्तकाच्या द्वारे किंवा पवित्र आत्म्याच्या पवित्र शास्त्र अभ्यासाद्वारे विश्वासकांचं अंतिम उद्दिष्ट, ध्येय आणि भविष्य काय आहे हे प्रगट केलं जाणार आहे विश्वासकांचं. म्हणून प्रियजनांनो, कृपा करून विश्वासकांनी कदापि विसरू नये की आम्ही देवाच्या वचनामध्ये राहणार आहोत. याद्वारे आमचं उद्दिष्ट काय आहे, आम्ही का देवाचे विश्वासक आहोत, ख्रिस्ताचे विश्वासक आहोत, आमचं ध्येय काय आहे, ख्रिस्ती या नात्यानं आमचं ध्येय काय आहे, हे या प्रगटीकरणाच्या पुस्तकाद्वारे उघड होणार आहे. म्हणून प्रियजनांनो, प्रगटीकरण हे पुस्तक जे आहे ते वाचण्यासाठी कंटाळा करू नका. प्रियजनांनो, प्रगटीकरण म्हणजे काय आहे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. अनेक लोकांना वाटतं की प्रगटीकरण म्हणजे फक्त अंतकाळ, संकटे, शिक्षा याबद्दल त्यात लिहिण्यात आलेलं आहे. पण प्रत्यक्षात हे पुस्तक येशू ख्रिस्ताच्या गौरवाचे, सामर्थ्याचे आणि विजयाचे प्रगटीकरण आहे. प्रगटीकरण चा जो स्रोत आहे, जो पुरवठा आहे, तो स्वतः देव आहे. कारण वचन आम्ही प्रगटीकरण 1:1 वाचलं की ते देवाने त्याला दिलं म्हणलेलं आहे. देवानं दिलं, परमेश्वरच या प्रगटीकरणाचा स्रोत आहे. हे प्रगटीकरणाचं पुस्तक प्रियजनांनो, कृपा करून लक्षात घ्या, हे मानवी कल्पनाने लिहिलेलं नाही आहे. याच्यामध्ये ज्या भविष्यवाणी आहेत त्या मानवी बुद्धीने लिहिलेल्या नाहीत. कृपा करून हे लक्षात ठेवा. देव, येशू, देवदूत, योहान, दास आणि म्हणजे आपण, असा क्रम या पुस्तकामध्ये आहे, असा क्रम या पुस्तकामध्ये आहे. त्यामुळे हे पुस्तक किंवा हे वचन पूर्णपणे विश्वासार्ह असं आहे. कोणासाठी हे प्रगटीकरणाचं पुस्तक कोणासाठी लिहिण्यात आलेलं आहे प्रियजनांनो? बायबलमध्ये स्पष्ट पहिला वचन, पहिला अध्याय प्रगटीकरणाचा याच्यामध्ये सांगण्यात आलेला आहे की हे त्याच्या दासांना दाखवाव्यात. ज्या घटना घडणार आहेत, वचन आम्ही वाचलं ना की हे त्यांच्या दासांना समजाव्या म्हणून लिहिलेलं आहे. पहिलं वचन, पहिला अध्याय याच्यामध्ये आम्हाला सांगण्यात आलेलं आहे हे पुस्तक फक्त विद्वानांच्यासाठी नाही, हे पुस्तक केवळ पास्टर, सेवक यांच्यासाठी नाही, देवाच्या प्रत्येक आज्ञाधारक व्यक्तीसाठी, प्रत्येक विश्वासकासाठी, प्रत्येक दासासाठी हे प्रगटीकरणाचं पुस्तक आहे. हे कृपा करून आपण समजून घेतलं पाहिजे.
जर आपण प्रभूचे दास आहोत, जर आपण प्रभूचे विश्वासक आहोत, तर प्रगटीकरण हे पुस्तक केवळ आपल्यासाठी हे विसरता कामा नये आणि तुम्ही ते वाचण्यासाठी निश्चय केलाच पाहिजे. यामध्ये लवकरच घडणाऱ्या गोष्टींच्या बद्दल सांगण्यात आले आहे. लवकरच घडणाऱ्या गोष्टी, लगेचच होणाऱ्या गोष्टी, याचा अर्थ देवाच्या दृष्टीने वेळ वेगळी असते. देवाच्या दृष्टीनेची जी वेळ आहे ती वेगळी असते. प्रभूचा परत येण्याचा दिवस निश्चित आहे. लवकरच घडणाऱ्या गोष्टींमध्ये हे सगळं येतं. आपल्याला सदैव तयार राहण्यासाठी म्हणण्यात आलेलं आहे की लवकरच या गोष्टी येणार आहेत, म्हणून आम्ही सदैव तयार असणं गरजेचं आहे. प्रकटीकरण हे पुस्तक विश्वासकांना म्हणजे आपल्याला झोपेतून जाग करते, निष्काळजी विश्वासातून बाहेर काढणार असं हे पुस्तक आहे. आणि म्हणून प्रियजनांनो, आम्ही शिकलं पाहिजे की संकटे येतील पण येशू विजयी आहे हे आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. अंधार कदाचित वाढेल परंतु प्रभूचा प्रकाश अधिक तेजस्वी होईल, त्याचबरोबर हे आम्हाला लक्षात ठेवलं पाहिजे. चर्चवर कदाचित हल्ले होतील, मंडळीवर, विश्वासकांच्यावर हल्ले होतील, पण ख्रिस्ताची वधू म्हणजे मंडळी ही शेवटी जिंकणार आहे हे या पुस्तकामध्ये सांगण्यात आलेलं आहे. शेवटचा शब्द या पृथ्वी तलाच्या जो इतिहास जो आहे तो संपण्याचा शेवटचा शब्द सैतानाचा नसणार आहे तर येशू ख्रिस्ताचा असणार आहे. हे आम्ही प्रगटीकरणामध्ये शिकणार आहोत. आणि म्हणून प्रियजनांनो, आम्ही पाहतो की आम्हाला हे पुस्तक का देण्यात आलेलं आहे याच्याबद्दल आम्ही जर जुन्या करारामध्ये आमोस 3 अध्याय 7 वचन जर वाचलं तरी असं म्हणतो, प्रभू परमेश्वर आपले गुप्त विचार आपला दास भविष्यवक्त्यांना उघड केल्याशिवाय काहीही करत नाही. म्हणून प्रगटीकरणामध्ये आपल्या प्रत्येक दासाला त्यानं हे प्रगट केलेलं आहे. हे आपल्या लोकांना अंधारात ठेवत नाही. देव आपल्या लोकांना कधीही अंधारात ठेवत नाही, तो सर्व काही प्रगट करतो. म्हणून प्रगटीकरणाचं पुस्तक त्या ठिकाणी आम्हाला देण्यात आलेलं आहे. दानिएलाचं पुस्तक 2 अध्याय 22 वचन आपल्याला काय सांगतं, तो खोल व गुप्त गोष्टी उघड करतो. प्रगटीकरणामध्ये परमेश्वरानं या तुमच्या आणि माझ्यासाठी लपलेल्या गोष्टी, लपलेली सत्य उघड करणारा देव आहे. म्हणून त्यानं प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये हे उघड केलेलं आहे तुमच्यासाठी, माझ्यासाठी. मत्ती 24 अध्याय 42 वचन काय सांगतं, म्हणून जागे राहा कारण तुमचा प्रभू कोणत्या दिवशी येईल हे तुम्हाला माहीत नाही. प्रगटीकरण आपल्याला सदैव जागृत राहण्यासाठी सांगतं, कारण लवकरच घडणारी घटनांमध्ये येशू ख्रिस्ताचं दुसरं येणं सुद्धा आहे. योहान अध्याय 16 आणि 13 वचन आपल्याला असं सांगतं, सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हाला सर्व सत्यात नेईल. प्रियजनांनो, पवित्र आत्मा आपल्याला असल्याशिवाय प्रगटीकरणातून आपल्याला समज प्राप्त होणार नाही. म्हणून पवित्र आत्मा प्रगटीकरण समजून घेण्यासाठी खूप आवश्यक आहे आणि त्यासाठी या वचनांचा, या प्रगटीकरणाचा अभ्यास करण्यासाठी पवित्र आत्म्याला कृपा करून मागा, विनंती करा. तो तुम्हाला या प्रगटीकरणाचा अर्थ समजून सांगेल. म्हणून प्रियजनांनो, प्रगटीकरणाचं पुस्तक हे भीतीचे पुस्तक नाही, गोंधळाचे पुस्तक ते नव्हे, तर आशेचे, विजयाचे आणि येशू ख्रिस्ताच्या राज्याचे, जे सार्वकालिक राज्य आहे, जे येणार आहे, जे येशू पुस्तक घेऊन येणार आहे, त्या राज्याचं प्रगटीकरण करणारं असं हे पुस्तक आहे. येशू आला होता काही दिवसापूर्वी, येशू पुन्हा एकदा येत आहे आणि येशू सदैव जगाचा आणि पृथ्वीचा आणि स्वर्गाचा राजा असेल. याबद्दल या प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये सांगण्यात आलेलं आहे. कृपा करून हे पुस्तक वाचण्यासाठी कंटाळा करू नका. देव बाप तुम्हाला आशीर्वादित करो. परमेश्वर तुमची काळजी घ्या. आमेन.